नमस्कार मंडळी, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। गरमागरम आणि कुरकुरीत भजी कोणाला आवडत नाहीत। भजीचं नाव जरी ऐकलं की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा। आपण नेहमीच कांदा भजी, बटाटा भजी, मूग, पालक भजी ही भजी तर आपण नेहमी करतोच। तर आज मी तुम्हाला नवीन पद्धतीची भजी कशी बनवायची हे सांगणार आहे। तुमची भजी नेहमीच हॉटेल स्टाईल कुरकुरीत, खमंग आणि चमचमीत बनतीलच आणि या भजींच्या आवाजावरून तुम्हाला समजेलच की ही किती कुरकुरीत अशी बनलेली आहे। भजी बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही, अवघ्या काही मिनिटांमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण ही कुरकुरीत, खमंग हॉटेल स्टाईल भजी बनवू शकतो। आणि हा व्हिडिओ तुम्हाला पाहताना कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर ही कुरकुरीत आणि खमंग हॉटेल स्टाईल भजी बनवण्यासाठी इथे मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे, म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने हे सर्व पीठ मोजून घेतलेलं आहे। तर 3 चमचे सर्वात अगोदर इथे मी मैदा घेतलेला आहे आणि सारख्याच चमच्याने 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच सारख्याच चमच्याने 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे। कांदा जास्त बारीक देखील मी इथे कट केलेला नाही आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून यामध्ये टाकायचा। सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। सोबतच अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकलेले आहेत। थोड्याशा प्रमाणात हळद टाकलेली आहे आणि सोबतच 1 चमचा तेल यामध्ये टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे। तर अगोदरच यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही, अगोदर हे सर्व कोरडे नस मी एकत्र करून घेणार आहे आणि नंतर यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून हे पीठ पूर्ण एकजीव करून घ्यायचं। पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून जसं पाणी लागेल तसं यामध्ये पाणी टाकून हे पीठ पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे, न जास्त पातळ आणि नाही जास्त घट्ट देखील। आता इकडे कढईमध्ये देखील तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर तेल तापेपर्यंत 3 ते 4 मिनिटे हे पीठ देखील व्यवस्थित असं मुरलं गेलेलं आहे आणि यामध्ये साधारण 3 ते 4 चिमूटभर इथे मी खायचा सोडा टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे बेकिंग पावडर देखील ॲड करू शकता। आता हा खायचा सोडा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि लगेचच भजी तेलामध्ये सोडून घ्यायची। इकडे तेल देखील मध्यम असं गरम झालेलं आहे आणि लगेचच ही भजी या तेलामध्ये सोडून घ्यायची। या भजीचं मिश्रण तेलामध्ये सोडल्यावर तुम्ही पाहू शकता वरती लगेचच तरंगून आलेली आहेत आणि आपण यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे देखील ही भजी एकदम मस्त कुरकुरीत आणि खायला देखील चविष्ट लागतात। आणि एकाच वेळेस जेवढी कढईत बसतील तेवढी भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि ही भजी मस्तपैकी मध्यम आचेवर कुरकुरीत आणि खमंग गोल्डन ब्राऊन रंगावर चांगली तळून घ्यायची। पण नेहमीच कांदा भजी, मुगाची भजी, पालक भजी किंवा बटाट्याची भजी नेहमीच तर करतो। तुम्ही अशा पद्धतीनं ही भजी एकदा जरूर नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील मला आशा आहे। तर पहा, ही भजी मस्तपैकी कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर मी मस्त अशी तळून घेतलेली आहे। तर या भजींचा तुम्ही आवाज ऐकाच। भजी खूपच खमंग आणि कुरकुरीत बनतात आणि तेवढीच ती खायला देखील चविष्ट लागतात आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाचे देखील भजी तळून घ्यायचे आहेत। हे भजीचं मिश्रण तुम्ही पाहू शकता तेलामध्ये सोडताच ही भजी मस्तपैकी अशी वरती तरंगून आलेली आहेत। आता सारख्याच पद्धतीने भजींची दुसरी बॅच देखील आपली रेडी झालेली आहे। नवीन पद्धतीची भजी तुम्हाला नक्कीच आवडतील, तुम्ही एकदा जरूर ट्राय करून पहा। पडत्या पावसात आणि गरमागरम चहा सोबत ही भजी खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।